3च शब्द आहे त्याच्यामध्ये, ॲम्बिशियसली स्टेबल वॉन्डरलस्ट. म्हणजे मी मराठी मीडियमचं आहे, मला जर आता एक्सप्लेनेशन पण लागेल. देते. आधी हसून घे, काय हरकत नाही. मी अराउंड 10 yearsची असताना द वन थिंग ज्या माझ्या बाबांनी माझ्यासाठी केलं वॉज ही पुट मी इन फॉर पब्लिक स्पीकिंग. ही इज लाईक तू काही करू नकोस, तू पब्लिक स्पीकिंग शिकणार आहेस म्हणून. इट वॉज वन ऑफ हिज ॲम्बिशन्स टू सी मी ॲज अ पब्लिक स्पीकर. म्हणजे त्यांची ॲम्बिशन त्यांनी माझ्याकडे दिली आणि आय थिंक दॅट वॉज वन ऑफ हिज बेस्ट डिसिजन्स ही टूक फॉर मी, आणि आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल फॉर दॅट. आणि त्या क्लासेसमध्ये आम्हाला शिकवलं गेलं होतं की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त बोला, आणि युअर लेस वर्ड्स let the person in front of you talk to you about it. Okay. So I just put 3 words and it gave you a conversation point with me. Yes. So what I mean by ambitiously stable wanderlust is की ambitions आहेत आणि खूप आहेत, but important is to be stable while pursuing your ambitions. आणि ॲज अ wanderlust I'm a traveler. I love to travel. म्हणजे कुठे जमेल तिथे मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. So to sum it up, it's be ambitious, be stable, but explore as much as you can in the time you've got. So that's my elevated pitch. Is